श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार. तर आज आपल्याला एक अतिशय साधा आणि सोपा असा एक उपाय करायचा आहे. मनुष्याच्या आयुष्यात काही ना काही अडचणी, संकट हे असतातच. आपल्या बघा, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही थोडंफार दुःख, संकट, अडचणी ह्या असतात आणि त्या दूर व्हाव्यात यासाठीच अतिशय साधा सोपा असा एक मी उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे. श्रावण महिन्याचा हा पहिला सोमवार आहे. श्रावण महिना अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. श्रावण महिन्यात भगवान महादेवांबरोबर माता पार्वतीची पूजा केली जाते. श्रावणी सोमवारी व्रत केलं जातं. महादेवांना प्रसन्न करण्यासाठी उपवास केला जातो. किमान कुटुंबातील एक तरी व्यक्ती नक्कीच श्रावणी सोमवारचं उपवास करत असते. तर श्रावणी सोमवारचं व्रत केल्यानं अपेक्षित फळ प्राप्त होतं असं म्हटलं जातं. तसेच सर्व प्रकारचे संकट, दुःख, अडचणी दूर होतात. महादेवांच्या कृपेनं मनातील सर्व इच्छा, मनोकामनाही पूर्ण होतात. ज्योतिषशास्त्रात या श्रावण महिन्यात व्रत पूजासोबतच जर काही उपाय करण्याचं देखील सांगितलेलं आहे. जसं की बघा, पैशासंबंधित समस्या दूर होतात, आर्थिक अडचणी दूर होतात. तर हा उपाय बघा तुम्हाला दिवे लागणीच्या वेळी करायचा आहे. अत्यंत बघा साधा उपाय आहे, परंतु तितकाच प्रभावी आहे. दिवे लागणीच्या वेळेला केला तर अतिशय उत्तम, कारण दिवे लागणीची जी वेळ असते ती माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ मानली जाते. जर नाही शक्य झालं तर सायंकाळी 6 नंतर अगदी 12पर्यंत कधीही करू शकता. तर हा उपाय आपल्या देवघरासमोर आसनावर तुम्हाला बसायचा आहे. सर्वप्रथम देवघरातील दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आणि यासाठी 2 लवंगा, 2 कापराच्या वड्या लागणार आहेत. लवंगा अखंड घ्यायच्या आहेत. त्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या घ्यायच्या नाहीत. अखंड चांगल्या लवंगा घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम, नसेल तर बघा कुठलाही घेतला तरीही चालेल. तर भीमसेनी कापूर असेल तर तो घ्या, नाही तर दुसरा घ्या. तर बघा अखंड 2 लवंगा आणि भीमसेनी कापूर घ्यायचा आहे. आणि सर्वात आधी बघा त्यानंतर 2 लवंगा घरातील शिवलिंगाजवळ ठेवायच्या आहेत. शिवलिंग नसेल तर महादेवांचा फोटो असेल तर त्याच्याजवळही तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र 21 वेळा बोला, किंवा त्यापेक्षा जास्तही, अगदी तुम्ही बघा 51, 108 वेळा जरी बोललात तरी चालणार आहे. तर तुम्हाला या लवंगा बघा तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घेऊन मूठ बंद करून मनातील इच्छा सांगायची आहे. त्यानंतर मातीच्या पंतीमध्ये तांदूळ टाकून त्यावर बघा ह्या 2 लवंगा आणि थोडा कापूर तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. आणि नंतर हा संपूर्ण घरात फिरवायचा आहे. त्याचा धूर संपूर्ण घरात झाला पाहिजे. नंतर ही पंती पुन्हा देवघरात आणून ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी ते अर्धवट बघा टाकलेले जे तांदूळ आहेत ते अर्धवट जे तांदूळ आहेत ते तुम्हाला पंती पुन्हा स्वच्छ करायचे आहे आणि ते तांदूळ तुम्हाला निर्माल्यात टाकायचे आहे. बघा पंती पुन्हा तुम्ही वापरू शकता. त्याचबरोबर का हा उपाय आपल्याला दर सोमवारी करायचा आहे. दर सोमवारी केला तर अतिशय उत्तम. त्याचबरोबर शिवलिंगावर 21 तांदूळ आवर्जून अर्पण करू शकता. बघा तांदळाचा देखील अतिशय उत्तम असा उपाय आहे. तो उपाय कसा करायचा त्याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तुम्ही तो पाहू शकता. याने आर्थिक समस्या ज्या आहेत त्या दूर होतात, धनप्राप्ती होते, सर्व समस्या दूर होतात. महादेवांच्या कृपेनं तुमच्या सर्व समस्या दूर हो हीच महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबते.